कॉलेजच्या पहिल्या दिवशी केसात लाल रंगाचं गुलाबाचं फूल घालून आली होतीस. ती ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते. तिच्यात तर सुंदर कोणीच नाही. तिच्या कपाळावरची टिकली आणि नाकावरचा राग, काय कमाल लिहिलाय यार त्याने. कोणी लिहिलंय निखिल? आणि कोणाबद्दल बोलतोयस तू? अगं तुला माहित नाही असं करू नको हा. अरे मला खरंच माहित नाहीये. तू आपल्या कॉलेजचं मॅगझिन वाचलेस? नाही. अगं आपल्या कॉलेजच्या ह्या मॅगझिन मध्ये प्रथमेश पवार नावाच्या मुलाने काय कमाल लेख लिहिलाय माहितीये का तुझ्याबद्दल. हे घे वाच. साक्षी, ज्या पोराने लिहिलंय ना, जाम वेडा आहे तो तुझ्यासाठी. हो बोलून टाक त्याला. वेळ लागलंय काय? आता बघ त्याचा लेख कसा उतरवते ते. पुन्हा माझ्याबद्दल लिहायचा विचार सुद्धा नाही करणार. थांब. थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. हा बोल ना. कॉलेजच्या प्रथमेश अरे काय कमाल लेख लिहिलायस मित्रा. काय ते तिचं वर्णन, काय ते तिच्यावरचं प्रेम. अरे कोण आहे ती साक्षी तिच्याबद्दल तू एवढं भारी लिहिलंयस. ए मला पण तिला भेटायचंय यार. आणि जेव्हा ती तुझा लेख वाचेल ना तेव्हा ती तुझ्या नक्की प्रेमात पडणार. अरे इतकं सुंदर कोण लिहितं मिस्टर प्रथमेश पवार. चल येते मी. आणि हो मला तर साक्षीला भेटायचंय हा. बाय. हा बोल ना, तू काहीतरी बोलत होतीस. मॅगझिन मधला लेख वाचला तुझा. ते लेख मी लिहिणार नव्हतो, म्हणजे लिहिणार होतो, देणार नव्हतो, पण ते मित्रांनी. माझा रोल नंबर 24 नाहीये, 25 आहे. जग सारा फिरे, तुझे सा ना कोई पावा.